बघा गावाला अशी मजा करायला यायची असते अरे आपण आपल्याला काय मुंबईला चढायला मिळतं झाडावर नाही ना बघा मुंबईची माणसं फणस काढतायत बघा इकडे बघ इकडे बघ मोठी आहे ना भरून राहते भटकंती मनाची सकाळी लवकर उठतात दादर गाठते कारण दादरवरून ही दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस पुढची होती. नमस्कार मित्रांनो, मी संतोष मोळे. नेहमीप्रमाणे मी तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. काय नाही गावात जात आहे ना गावात जात आहे. मे महिन्याची सुट्टी पडली म्हणून गावात जात आहे. बायको आणि पोराक घेऊन गावात जात आहे. आज मी मुंबईवरून गावी चाललो आहे आणि तीसुद्धा आपली जी जनशताब्दी गाडी आहे जनशताब्दी या गाडीने मी आज गावी चालवलं आहे. जनशताब्दी ही जी गाडी आहे या गाडीचं रिझर्वेशन रोज होत असतं रोज होत असतं. एकदम सुंदर अशी ही गाडी आहे. सकाळी 5:10 CSTहून सुटते आणि दादरला तिचं टाईम जे आहे ते 5:22 आहे. एकदम पहाटे उठून या गाडीसाठी यावं लागतं. गाडी आणि स्टेशन सोडल्यात आणि एकामागून एक स्टेशन येऊक लागले. रत्नागिरी इल्याबरोबर थोडासा हायसा वाटला कारण आता अर्ध्या कोकणात इल्यासारखा वाटला. जीरा सोडा है, पानी और लस्सी है बस. हाँ, रोटी काकड़ी क्या मसाला काकड़ी ठंडा पानी है, जीरा सोडा है, लस्सी है भाई. हाँ, काकड़ी क्या कौड़ी काकड़िया. ठीक है पैसे. गाडी बोगद्यात शिरली पण इलेक्ट्रिक इंजिन असल्यामुळे तोंड काळ्या होण्याची भीती नव्हती. कारण पहिला काय व्हायचा जेव्हा गाडी बोगद्यात जायची तेव्हा डिझेल इंजिनामुळे जो धूर यायचो आणि त्याच्यामुळे अक्षरशः तोंड काळा व्हायचा. खोबरावडी मलाई चिक्की ड्रायफ्रूट चिक्की प्रवास करता कणकवली स्टेशन केव्हा येईल काय कळलाच नाही. प्रत्येक चाकरमाने अतिशय खुश होऊन गाडीतून उतरान चालाक लागलो. केव्हा एकदा घर गाठले असा त्यांना झाला होता. अरे ह्या काय पण इतक्यात माझी सुद्धा ट्रेन सुटली. जिलाक सांगले चल वाढते लवकर. पटकन गाडीत चढलंय आणि गाडी पकडली. गावात दिलेल्या प्रत्येक चाकरमानाच्या तोंडात हसू बघून माकाय बरा वाटला. प्रत्येक जण आता निदान महिनोभर तरी आता गावात होते. माझी कशी रुमाल म्हणजे हा ट्रेन म्हणून पण जाऊ शकतो पण ते रिक्स आहे ना. हा गेलो परत मुंबईला. गावा गेलोय सावंतवाडी आता उतरतलंय. पूर्ण दिवसाचा जो प्रवास करून आता गावात
गावा गेले मी. आता सावंतवाडी आता उतरतोय. आता प्रॉब्लेम झाला, गाडी नेहमीप्रमाणे 1 नंबरला लागते, पण आज गाडी लागली आहे इथे किती नंबर आहे? 2 नंबर. 2 नंबरला गाडी लागली आहे. त्याच्यामुळे असे जे ट्रेन असतात इथून या ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण कधी मी आता जस्ट इकडनं ह्या ट्रेनमधनं जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण अचानक गाडी सुटली. थांबा, तिथे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं जाऊया. फायनली सावंतवाडी स्टेशनला पोचलो. आता इथून मी माझ्या गावी जाणार. जनशताब्दीचा प्रवास असा खूप छान आहे. दिवसभरात हा आपण प्रवास करू शकतो. एकत्र चाल. कुठे जायचं? सावंतवाडी रेल्वे स्टेशन. आता सध्या त्याचं नवीन बांधकाम चालू आहे. हे बघा, हे इथे नवीन बांधकाम चालू आहे. या बघा, हे असता सावंतवाडी रोडचा रेल्वे स्टेशन. आता मोठ्या प्रमाणात बनता, पण कदाचित बनल्याच्या नंतर असं वाटतं ना की आपण कुठेतरी एअरपोर्टला येण्यासारख्या वाटताला. घराकडे जाण्यासाठी एसटीची वाट बघी होतं, इतक्यात एसटी दिली. मी गावात दिलेल्या एसटीनेच प्रवास करतो. खूप बरा वाटता या लाल फरीत बसा. एसटीत बसल्याबरोबर ड्रायव्हरान पहिलो गेट टाकल्यान आणि गाडी पळवूक लागलो. या काय वाटलं असताना की मी गावात गेले तर माझ्या घराकडे माझा लवकर जाऊचा. इले बाबा एकदा तो गावाक, माझी मळेवाड वरची मळेवाड. गावचो बोर्ड आणि रस्तो बघून खूप आनंद झालो. या माझा घर या काय बघून खूप बरा वाटला. घरात गेल्यावर औषध चाय पण दिल्यान. घावणे आणि पुटी चाय बघून खूपच बरा वाटला. हे गावचे पारंपरिक पदार्थ खाण्याची मजा असा ती कशात नाही. म्हणून 2-4 घावणे चांगले हादडून दिले. पोट चांगला टम्म झाला. अरे ह्या काय, चाय झाल्या झाल्या सोमते भेळ गावली. आमच्या बहिणाबाईंनी चांगली खमंग अशी भेळ बनवली होती. तिच्यावर ताव मारलाय आणि 2-4 पुडिये फस्त केलं. मग काय, टायगरा घेऊन खाल्लेला जिरवण्यासाठी रानात गेलं. मी सुद्धा वर्षभरान गावल्यामुळे टायगरे खुश झालो होतो आणि माझ्या वडा धावाक लागलो. आज मी चाललोय रानात. आमच्या रानातला फणस काढण्यासाठी मी चाललोय आज. किमिया कुठे चालली? आज मी फणस आणायला. आज आम्ही, हे माझी भाची आणि भाची आलेले आहेत. त्यांना फणस खायचा आहे, तर आज मी त्यांना आमच्या जंगलात घेऊन आलेलो आहे आणि त्यांना फणस खायचा आहे. तर कुठचा फणस काढूया आपण? कापा की कापा फणस? बघूया आता कुठचा फणस भेटतोय ते आपल्याला. आता फणस काढा तुम्ही लोक. ठीक आहे, चल बघूया आपण. आता या झाडावर चढतो मी आणि कुठचा फणस भेटतो तो बघूया. हा वानर चाललाय, मुंबईचा वानर. खाली उतर पडशील. तुला सगळे बघून घाबरतील सगळे वानर. आणि तू छोटी, तू पण चढणार वरती? हा चढते. बघा, गावाला अशी मजा करायला यायची असते. अरे आपण, आपल्याला मुंबईला चढायला मिळतं झाडावर? नाही ना. आपण गावाला यायचं, ते अशी मजा करायला यायची. हे 2 माकड चढलेत बघा, हे गावचे, हे मुंबईचे माकड. 2 मुंबईचे माकड चढलेले आहेत. ए माकडांनो, खाली उतरा चला. थांब थांब, मी काढते, थांब. अरे मी पिऊन टाकते ना खाली.
बघा मुंबईची माणसं फणस काढतायत बघा. इकडे बघ इकडे बघ. फोटोसाठी मजा येतो. नाही हाताला हाताला ना हाताला लागलंय ना, हाताला लागण्यासारखा फणस आहे. निघेल काय आज? अरे वा शाबास, दाखव दाखव. अरे वा शाबास शाबास. एक दिवस तरी आला असता. टायगर अय टायगर अय अय हा आमचा टायगर. आम्ही जेव्हा पण रानामध्ये जातो ना तेव्हा हा नेहमी येतो. अय इकडे बघ इकडे बघ. हा सगळ्यांच्या डोक्यावर एक एक फणस दिला. बघू आता ह्याच्यातला कुठचा फणस पिकलेला भेटेल आपल्याला. हे बघा सगळे हे रांगेत सगळे येत आहेत फणस घेऊन. हे बघा हे फणस घेऊन चालले आहेत. किमिया तुला भरपूर मोठा फणस मिळाला. हा चल मे महिन्यात गावात येल्यावर मी रानात आवर्जून जातोय. कारण फणस खाऊ खूप आवडता. आणि फणस काढून तो हाडून मी मस्त कापतोय बघ. रानातून आणलेल्या फणसावर सगळ्यांनी मस्त ताव मारलेली. मागे काय फणस खाऊन झाल्यावर लाकडा भरूचा काम हातात येला. पाऊस जवळ येलो असा ना, पुन्हा लाकडा भरूची होती म्हणून सरळ लाकडा भरूक लागलाय. सारखा पाऊस पडणार आहे ना म्हणून आम्ही लाकडं भरतोय. आता पावसाचे दिवस येते, उन्हाळा चालू आहे आणि मग पाऊस पडणार आणि म्हणून आम्ही लाकडं भरतोय. ताजे ताजे फडफडीत मासे बघून तोंडात पाणीच सुटला. मगाशी लाकडा भरली उन्हान आईन माशाची कढी बनवल्या. ते आता कढीवर मस्तपैकी ताव मारतलंय. आई सांगत होते पण आमचं हे बोलायला रे काय नाश्ता नाही. माशाच्या वासान बाजूचं बोको सुद्धा येऊन पाऱ्यावर बसलो आणि हळूच बघता काय खाऊ गावता. तर आज काय बोक्याच्या नशिबात मासे नाही. आमच्या मांजराने त्या काय पिटवून लायल्या आणि स्वतः त्या पडलेल्या माशांवर ताव मारूक लागला. अगो सावकाश सावकाश गळ्यात अडकलाय तर वाक वाक करत राहतलंय. मगे काय आमच्या टायगरा काही माशांचं वास इलो. तो येऊन पडवेत उभं राहलो. विचारो वाट बघता मासे केव्हा गावतील. मगे काय आईन सुद्धा कोरला सुला टाकवान त्याका दिल्या. हा 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 काय कढीयेचो खमंग वास. चुलीवरच्या कढीयेच्या वासान अर्धा पॉट भरला होता. केव्हा एकदा पान हातात घेतय आणि जैते असा झाला होता. वा 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 सुंदर माशाची कढी केळीच्या पानावर घेऊन जैतय. येवा जो घ्या सगळ्यांनी जो घ्या माझ्या बरोबर. संपूर्ण दिवस काम करण्यात आणि खाण्यापिण्यात गेलो. पण संध्याकाळ केव्हा झाली काय कळलाच नाही. हळूहळू दिवस मावळतीकडे गेलो आणि रात्र झाली. आणि संध्याकाळच्या वेळी माझी भाची भाचो आणि झील हे आपसात मुंबईचे गझले मारण्यात गुंग होते. मुंबईवाल्याने गावात इल्यावर पिझ्झा बनवण्याचा बेत आखल्याने आणि तो सुद्धा चक्क चुलीवर भिड्याच्या तव्यावर मस्तपैकी असो खमंग गावातलो पिझ्झा तयार केल्याने. महिनो कसो निघान गेलो काय कळलाच नाही. चला तर मित्रांनो
आता मुंबईत जात आहे, कारण मुंबईचो चाकरमानी असल्या कारणाने म्हाका मुंबईत जाणं भाग हा. पण नव्या जोम्यान पुन्हा येतलंय हे नक्की. गावातली जी मजा असा ही काय मुंबईत गावाची नाही, पुन्हा येतलंय. तर मित्रांनो, ह्यो माझो व्हिडिओ तुमका कसो वाटलो तो म्हाका नक्की कळवा. आणि तुम्ही कोणी कोणी अशी गावात मजा केली असाल तर कमेंट बॉक्समध्ये म्हाका लिहून पाठवा. गाववाल्यानो, अजूनही माझा चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूक असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमका पटकन बघूक गावतले. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.